श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, ज्या घरात या 3 भाज्या खाल्ल्या जातात तिथे पैसा कायम मिळत राहील, लक्ष्मीचा वास राहील, घरात नेहमी सुख शांती समृद्धी नांदेल। पण घरात ठराविक वारी या भाज्या खायच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला याचे फळ नक्कीच प्राप्त होणार। आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की सोमवारी संध्याकाळी उपवास सोडताना पांढरा मुळा खाण्याची पद्धत आहे, यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात। अगदी आपल्या आजी पणजीपासून ही गोष्ट आपण ऐकत आलेलो आहोत। या आणखी अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते? या जगात जेवढे खास पदार्थ उपलब्ध होत असतात ते फक्त प्राणीमात्राची भूक शांत करण्याचे काम करत असतात। कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर सिद्ध होत असतात। परमेश्वराने असे अनेक प्रकारचे फळे आणि भाज्यांना या भूतलावर जन्म दिला आहे आणि लोकांना या भाज्यापैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात, ज्याने ते आपली भूक मिटवण्याचे काम करतात। परंतु परमेश्वराने दिलेले फळभाज्या जर तुम्ही ग्रहण करतात तर तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचा शारीरिक अशक्तपणा येणार नाही, जीवनसत्वाची कधीच कमतरता भासणार नाही आणि तुमचे शरीर नेहमी हसते खेळते आणि निरोगी राहील, ताजेतवाने फुलत राहील। चला तर मग वास्तुशास्त्राच्या फळ आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिले गेले आहे। त्यांच्या अंतर्गत जर तुम्ही आठवड्यातून फक्त काही भाज्यांचे सेवन करतात, ज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत, तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा। तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही धनाची कमी होणार नाही, धनाचे आगमन तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगाने सुरू होईल। तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल। तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधी प्रोटीन जीवनसत्वाची विटॅमिनची कमी पाहण्यास मिळणार नाही। वनस्पती आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार या भाज्यांच्या बाबतीत आपण पाहूयात, ज्याने तुम्हाला श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद मिळेल, तसेच भोलेनाथाचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तुमच्या मार्गातून सर्व समस्या जातील व येणाऱ्या सर्व समस्या स्वामी महाराज निवारण करतील। त्यांच्या जीवनामध्ये कधीच कष्ट येणार नाहीत, मग तो कितीही दुःखात असो। तसे तर प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन दररोज करतोच। भाज्यामध्ये पौष्टिक तत्वे अस्तित्वात असतात, ती तुमच्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करतात, शरीराचे प्रत्येक रोगालाही समाप्त करतात। परंतु आपण नेहमी बघतो लोक टोमॅटो, कांदे, कोबी, बटाटे या सर्वांचे सेवन करतात, ज्याने फक्त काहीच प्रोटीनची कमतरता पूर्ण होते। परंतु ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला आता सांगणार आहे, त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्टपणे लिहिले गेले आहे। जर तुम्ही या भाज्यांचे सेवन करतात तर एका बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदाच मिळेल, जसे की तुमच्या शरीराची कमी पडणारे जीवनसत्व या आयर्नची कमी पूर्ण प्रकारे समाप्त होऊन जाईल, तुमचं शरीर खूपच जास्त सुदृढ होऊन जाईल, रोगापासून मुक्ती मिळेल। व दुसऱ्या बाजूने वास्तुज्ञान असे सांगते की या भाज्यांचे सेवन आठवड्यातून फक्त एकदाही भाजी करतात तर श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल। म्हणजेच जर तुम्ही कर्जात बुडालेले असाल, घरामध्ये धन येण्याचे मार्ग कमी झाले असतील, घरामध्ये बरकत होत नसेल, तर श्री लक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्हीपासून तुम्हाला सुटका मिळेल। म्हणजे गरिबी, दारिद्र्यता, समस्या या सर्व काही तुमची पाठ सोडतील आणि
तुमच्या जीवनावरती तुम्हाला कधी धनाची कमी असणार नाही. तुमच्याकडे पैसे येत राहतील, तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल. अजूनही कित्येक आशीर्वाद तुम्हाला श्री लक्ष्मी कडून प्राप्त होतील. जर तुमचा कोणी शत्रू तुमच्या मागे लागला असेल तर तो श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून जाईल. श्री शिवशंकर भोलेनाथांची जर तुमच्या पाठीवर आपला हात ठेवला तर तुमच्यावर कितीही मोठी काळी जादूटोणा असेल तर ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत, तर त्या भाज्यांमध्ये तुम्हाला बस हे ध्यानात ठेवायचे आहे की आठवड्यातील फक्त त्याच दिवशी या भाज्यांचे तुम्हाला सेवन करायचे आहे. ज्या दिवसाच्या बाबतीत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे, त्यामुळे माझा तुम्हाला वारंवार आग्रह आहे की तुम्ही व्हिडिओ अर्धवट बघू नका, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येईल, जेणेकरून तुमच्या जीवनातून सर्व समस्या दूर होतील. फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता सांगण्यात येणार आहे त्यापैकी सर्वात पहिल्या भाजीचे नाव आहे रताळ्याची भाजी. यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, जीवनसत्व जास्त असते. जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमितपणे आठवड्यातून फक्त 1 दिवस खायला सुरुवात करा तर एका बाजूने तुमचे सर्व ग्रह खूप अधिक मजबूत बनतात. तुमच्यावरील दारिद्र्यता, गरिबी निघून जाईल. तसेच तुम्हाला सांगते की श्री लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल. कारण की रताळ्याच्या भाजीचे जे मूळ असते ते लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. यात श्री लक्ष्मीचा वासही मानले गेलेले आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांनाही माहीत नसेल, परंतु आपण बघतो वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर 21 मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या व्यक्तीने आठवड्यातून एकदा या रताळ्याच्या भाजीचं सेवन करावे आणि रताळ्याची भाजी जर घरामध्ये केली तर तिच्यामुळे घरातील गरिबी, दारिद्र्यता, परत आपल्या घरातील लक्ष्मी, अशी व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या समस्याशी लढण्यास सक्षम बनते. जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन, विटॅमिन, सर्व प्रकारचे जीवनसत्व मिळतात आणि दुसरीकडे तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळू शकेल आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये सुखाने नांदेल. शुक्रवारच्या दिवशी रताळ्याच्या भाजीला खावे, तीही रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहील. जे लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही. शुक्रवारचा दिवस श्री माता राणी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. रताळ्याची भाजी महाशिवरात्र फक्त खाऊ नये. दुसऱ्या भाजीच्या बाबतीत जे तुम्हाला सांगण्यात येईल ते म्हणजे ती भाजी आहे भोपळ्याची. तर भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून गणना केली जाते. यामध्ये जीवनसत्वाचा भरपूर असा समावेश आहे. आयुर्वेदिक तत्त्वज्ञानी देखील या भाजीचं सेवन करण्यास खूप मार्गदर्शन केलेलं आहे. आठवड्यातून तुम्ही फक्त 1 दिवस भोपळ्याच्या भाजीचं सेवन केल्याने कित्येक प्रकारच्या रोगांपासून सुटका मिळते. एकदम बरे होऊन जातात. शरीराच्या किती प्रकारच्या पोटात असणार पाचक रस वाढण्यास मदत होते. तसेच शरीरात इतर कमीला ती भाजी भरून काढते. भोपळ्याची भाजी खूप महत्त्वाची आहे. वनस्पती शास्त्राच्या अध्याय नंबर 21च्या 3ऱ्या पानावर हे स्पष्टपणे लिहिलेले आहे. जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करतात तर तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन वेगाने होईल. तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन होत आहे. धनाचे आगमन सक्रिय स्थितीत राहील. याचा सरळ अर्थ असा आहे की जर तुम्ही लोक व्यवसाय, व्यापार, दुकान चालवत असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यात ग्राहकाची गर्दी वाढेल. तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर, भरपूर खरेदी वाढेल. तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर भरपूर मात्रात येऊ लागतील. तसेच तुमच्या घरामध्ये देखील धनाची आवक वाढेल. ती वेगाने
पैसे येण्याचे मार्ग मोकळे होऊन जातात. भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा. वनस्पती शास्त्रानुसार खूप हे शुभ मानले जाते. तिसऱ्या भाजीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते, ती भाजी आहे म्हणजे मिक्स डाळी. तर तुम्ही घरामध्ये मिक्स डाळी वापरून बनवण्यात आलेली सांडग्याची भाजी. फक्त सांडग्याची भाजी म्हणजे 4 प्रकारच्या डाळींना म्हणजेच तूर डाळ, मूग डाळ, मटकी डाळ आणि थोडीशी उडीद डाळ यांना बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे करून त्या उन्हात वाळवतात. या सांडग्याच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते. यामध्ये 17 प्रकारचे विटॅमिन व प्रोटीन भरपूर मात्रात देत असतात. या भाजीला ना केवळ पौष्टिक तत्वांचे भांडार मानले गेले आहे, तर या डाळीत श्रीहरी विष्णूंचा वास असल्याचे मानले जाते. हिचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या भाजीचे सेवन तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे आहे, कारण की गुरुवारच्या दिवशी या डाळी जर आपण खाल्ल्या तर सूर्यदेव देखील मजबूत होतात. आपल्या कुंडलीमध्ये सूर्यदेवाचे स्थान मजबूत होते. याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात जे नवग्रह आहेत ते तुमची नेहमी साथ देत सोबतच राहतील. तुमचा गुरुग्रहही मजबूत बनेल आणि श्रीहरी विष्णूंचा ज्या व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो अशा व्यक्तीला जीवनामध्ये आकस्मिक धनाची प्राप्ती होते. एकदमपणे कुठून तरी तुमच्याजवळ पैसे येते किंवा मग तुम्हाला धंदा, व्यापार, नोकरी करत असाल तर त्याच्यामध्ये अचानक उन्नती पाहण्यास मिळते. येथे आपण जे आवर्जून सांगते इच्छिते की हिंदू पुराणानुसार लक्ष्मी मातेच्या हातात धन देण्याचे कार्य असते, परंतु कोणास किती धन द्यावे हे मात्र श्रीहरी विष्णूंच्या हातात असते. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचे सेवन अवश्य करा. आता ज्या 4थ्या भाजीचा विषय आहे आपणास सांगण्यात येत आहे ती आहे तर पाने, ज्याचा तुमच्या जीवनात रोज वापर करावा, ती म्हणजे कढीपत्त्याची पाने. जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरत असताल तर वनस्पती शास्त्राच्या अध्याय नंबर 21 मध्ये हे स्पष्टपणे सांगितलेले आहे की कढीपत्त्याचा वापर जो कोणी करतो त्याच्या जीवनामध्ये शत्रू आणि समस्या राहत नाहीत. शत्रू त्याचे नुकसान कधीही करू शकत नाहीत. तो शत्रू ते नुकसान करण्यात कधीही यशस्वीच होत नाही, उलट त्याचेच नुकसान होत राहते. मात्र असे मानले जाते की कढीपत्ता लोकांच्या अशा काळाला बाजूला करतो ज्याच्यावर खूप अधिक समस्या सुरू आहे. असे मानले जाते की कढीपत्त्याचे रूप असते यावर श्री महादेवाचा वास असतो आणि जर तुम्ही या कढीपत्त्याचे सेवन करता तर तुमच्या जीवनात तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. अर्थातच साक्षात काळही तुमची काहीही बिघडू शकणार नाही. फक्त कढीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधी हार्ट अटॅक येत नाही, कारण त्याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल पूर्ण नष्ट होऊन जाते आणि या गोष्टीला विज्ञानाने सिद्धही केलेले आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या भाज्यांबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.